मंडळी, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा आणि शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या हीच भोळे शंकराची चरणी प्रार्थना आणि नागपंचमीच्या हार्दिक तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. तर इकडे माझं हळूहळू स्वयंपाक चालू आहे. ते पुरण मांडलं आणि त्यानंतर इथे कणिक भिजवते. देव बनवायसाठी इकडे कणिक भिजवलेली आहे. तुरी आणि ज्वारी आदल्या दिवशी वाळवल्या आणि तुरी भाजून घेतल्या. त्यानंतर ज्वारी इकडे मस्त अशी ज्वारीची लाह्या फुटत आहे आणि राहिलेल्या ज्या ज्वारी आहेत त्याच्यासुद्धा लाह्या इकडे आता भाजून घेते आणि नंतर या लाह्यामध्ये तूप, दूध वगैरे गोमूत्र टाकते आणि पूजेचं सामान आणि जे आपण मार्केटमधून लाह्या आणतो त्या लाह्या आणि या लाह्या मिळून शेतामध्ये शेतकरी आहे जे आपण शेती करतो त्या शेतामध्ये छान असं फेकतात नागपंचमीच्या दिवशी. तर आणि आता माझी इकडे पुरणाची डाळ शिजली आहे आणि त्यामध्ये साखर वगैरे टाकून वेलची पूड आणि जायफळ किसून मी इकडे ते पाकास आणायला ठेवलेलं आहे. तर ओवी इकडे केळ खाणं चालू आहे ओवीचं आणि साईडला तिकडे लाह्या वगैरे भाजून ठेवलेल्या आहे आपण आणि राव येतील आता तर पूजा वगैरे करतील. तर आपल्या इकडे आता नाग तयार आहे आणि आणि आता या नागांची घरी पूजा करते आणि दुधाची सुद्धा देवघरामध्ये नाग काढते आमच्याकडे आणि त्यानंतर हे देव घेऊन नदीमध्ये पूजा वगैरे करून शिरवून येते. तर आता राव गेले, आपले देव जे आपण कणकेचे केले होते ते घेऊन गेले आणि आता आपण याच्यामध्ये वडे केले, ते वडे आता आपण टाकत आहे. ओवी खाली उतर, अजिबात वर बसायचं नाही. तर इकडे हे रेडी आहे आणि हे इकडे टाकलेले आहे आता. आणि इकडे ओवीने वेण्या करून ठेवल्या. फुलोऱ्यासाठी कढीसाठी पाणी गरम झालं. आता इकडे पाणी काढून ठेवते आणि आपली कढीसाठी तयारी. गोडलिंबाचा पाला दोन तीन फळ्या. ओवीचं असं होतं की पूर्ण स्वयंपाक तू करते, मला पण एक काहीतरी करायचं आहे आणि मी तिला म्हटलं की ठीक आहे तू कढी कर. तर मग जे तिने मोहरी, जिरं, मेथ्या वगैरे जे मिरचे वगैरे तिनं चिरून ठेवलं सर्व. तर तिचं असं होतं की मी कढी करते. मी म्हटलं ठीक आहे मी पण हेल्प करते तुला, कारण की तू छोटी आहे त्यामुळे दोघी मिळून आपण कढी करणार. तर तिच्या पण मनाचं थोडं समाधान झालं आणि ती नेहमी म्हणायची की मला तू छोटे छोटे कामं करायला लावते. मुली असतात त्या आपल्या आईच्या मागे मागे घरातली कामे करतात आणि मुलं जेव्हा छोटे असतात तेव्हा ते पप्पांच्या मागे मागे बाहेरची कामं करतात. म्हणजे शेतात वगैरे जाणं किंवा काही पानं पाहिजे कशाचे ते तोडून आणणं. जसं की खूप काही म्हणजे सणावाराला कधी पानाचं महत्त्व असते, कधी कोण्या झाडाचं महत्त्व असते. जसं पूजा वगैरे करायची आहे तर पूजेचे साहित्य कलेक्ट करणं, केळीचे पानं समथिंग वगैरे भरपूर काही गोष्टी असते. तर त्याच्यामध्ये तो होता आणि ओवी माझ्या मागे होती. तर ती नेहमी म्हणत होती की दही आटलं मी, लसूण शिललं, असे छोटे छोटे कामं करायला लावते. मला पण काहीतरी एक पदार्थ बनवायचा आहे म्हणून मी सांगितलं तिला की ठीक आहे तू न मी आपण दोघी मिळून कढी करणार आहे. ती अशी म्हणत होती की पप्पाजीला असं सांगायचं की कढी पूर्ण मीच बनवली. मी म्हटलं ओके डन. नंतर आम्ही दोघी मिळून कढी बनवली. मी इकडे स्वयंपाक करता करता तिला काही त्या गोष्टी विचारत होती. त्या म्हणजेच स्कूलमध्ये काय होते रोज काय नाही आणि काही मुली अशा पण राहते की म्हणजे दोघींमध्ये कधी वाद होते आणि स्कूलमध्ये, बसमध्ये, खेळताना, ट्युशनमध्ये भरपूर म्हणजे फ्रेंड्स अलग असते आणि त्यामध्ये कोणी म्हणजे
मुली-मुलींमध्ये वाद होते. तर ते काही सांगत होती, की हो, कधी-कधी ही अशी करते, ती तशी करते. मग दुसऱ्याला ब्लेम करत होती ती. मी म्हटलं, "तू काहीच नाही करत का?" मी सर्व आयांना मी सांगते, की मुली जेव्हा सांगतात, की ती मला तशी म्हणते, ही मला अशी म्हणते. सर्वात आधी हे विचारायचं, की म्हणजे तिची गलती काय आहे? ती कुठे चुकते? आपली मुलगी, आपण तिला समजू शकतो. आपण दुसऱ्यांच्या मुलीला सांगू शकत नाही. तर म्हणून मी तिला सांगत होती, की हां, ठीक आहे. तिची जरी गलती आहे, पण तुझी कुठे ना कुठे गलती असेल, तेव्हाच तिने तसं म्हटलं असेल किंवा तिने तसं केलं असेल. तर हेच मी तिच्या डोक्यामध्ये आणून देत होती. आणि नेहमी मी तिला हेच सांगते, की आधी स्वतःची गलती बघायची, की मी जर असं केलं तर समोरचा व्यक्ती तसं म्हणू शकते. त्यानुसार आपण कोणती गोष्ट करायची किंवा नाही करायची या गोष्टीचा आधी विचार करायचा आणि त्याच नंतर कोणाला कुठे काही बोलायला जायचं किंवा म्हणायला जायचं. तर अशा आमच्या मायलेकीच्या गोष्टी चालू होत्या आणि ती म्हणजे प्रत्येक गोष्ट करताना किंवा प्रत्येक गोष्ट डोळ्याचे वारे, असे हाताचे वारे करते ना, तर ते मला भारी आवडते. आणि प्रत्येक गोष्ट जशी पण सांगते तर जे असं वाटतं की जेव्हा ती सांगते तेव्हा ते अस्तित्वात आता घडते अशासारखी ती सांगते प्रत्येक गोष्ट मला. तर चला आमच्या माहितीच्या गोष्टी संपणार नाही आहे आणि मुलांना म्हणजे कधी म्हणजे हे सांगण्याचा अर्थ असा आहे की कधीतरी मुलांना घेऊन कधीतरी असं शांतपणे विचारा, की रोज एकच दिवस नाही रोज म्हणजे त्यांना टाईम द्या आणि विचारा की आज काय झालं बाळा स्कूलमध्ये? किंवा मुलींना सुद्धा विचारा, की तुझ्या स्कूलमध्ये आज काय झालं? आधी उत्तर येते, "काहीच नाही झालं मम्मी, छान गेला आजचा दिवस." मग आपण जेव्हा म्हणतो, की मग काही विशेष काहीतरी नवीन काही असं झालं का वगैरे, तर तेव्हा मग हळू-हळू आठवायला लागते मुलं आणि एक-एक गोष्ट सांगायला लागते. आपण मुलांना जेवढा टाईम दिला, तेवढे मुलं आपल्यापाशी फ्री होते आणि त्यांना कोणत्या अडचणी येते किंवा कोणत्या खेळण्यामध्ये कोण कोणाशी कसं वागते, आपल्या मुलांशी कसं वागते किंवा आपली मुलगी दुसऱ्यांशी कसं वागते हे सुद्धा म्हणजे आपली पाठ आपल्याला दिसत नाही. हे यालाच म्हणते तर आपली मुलगी दुसऱ्यांशी कसं वागते हे सुद्धा आपल्याला दिसून येते आणि आपण तिथे दुरुस्त करू शकतो. मला तरी असं वाटते. तर आपलं आता या फुलोऱ्याचं सगळं सामान तयार झालेलं आहे म्हणजे पदार्थ. इकडे आहे वेणी, फणी आणि जोडवी आणि काय म्हणते त्याला बघा आणि छान वडे आणि करंजी. तर आता इकडे मी हे बारीक करत आहे, म्हणजे प्लेन करत आहे आणि ओवीला म्हटलं, की "मला करू लाग." तर ती तिकडे बसली डाळ घेऊन. मला डाळ आवडते. ज्यांना आवडते ते नक्की सांगा. तुमच्या घरी कोणाकोणाला आवडते? तुमच्या घरी कोणाकोणाला? आमच्या घरी ओवीला आवडते. चला, आपण आता आधी हे आणि दादाला पण. पुरण बारीक करून घेते. तर आता राव आले शेतामधून आणि त्यानंतर आम्ही चाय वगैरे घेतला. तर आता इकडे गॅस ओटा साफ करून घेतला आणि त्यानंतर तिथे रवा, साखर, तूप सगळं काढून ठेवलं प्रसाद करायसाठी आणि तिकडे पूजेसाठी पण सगळं काढून ठेवलं देवाजवळ आणि आता इकडे मी नैवेद्यासाठी करून ठेवत आहे. जे की त्यांचं कढई वगैरे प्रसाद बनवून झाला, ते प्रसाद इकडे आणला की मी आपल्या नैवेद्याचं इकडे पुरणपोळ्या आणि इकडे दिवे वगैरे करून ठेवले. त्यानंतर आता पूजा जेव्हा सुरू होतील तेव्हा आपण कंटिन्यू करू. तर आमची आता ही तिसरी पूजा आहे जे चालू आहे आणि ही पूजा म्हणजे जे कोणी नागद्वारला जाते तर ती कढई म्हणून केली जाते आमच्याकडे. जे पदार्थ केले होते त्याने सुद्धा आपला पदार्थाने फुलोरा ओवून बांधून घेतलेला होता आणि या दाणेश जे अक्षत टाकत आहे त्याला दंडवत म्हणून भरल्या जाते. तर असं झालं होतं की दंडवत फक्त 5दा भरल्या जाते आणि त्याने 8 वेळा भरण्यात आलं होतं. म्हणून मी त्याला बोललं की 8दा कोणतंच काम करत नाही तर एकदा अजून कर. तर मुलं अशी आहेत की म्हणजे जे सांगतो ते करत नाही आणि जे नाही सांगत ते अलबत्त
करतात. तर ओवीचं बघा, पूजेवर अक्षत टाकायचे तर ते सगळं खाली टाकत होती. असा सगळा आमचा खेळ-खंडोबा पूजेचा मांडला होता मुलांनी. बट असो, देवसुद्धा या सगळ्या गोष्टी मुलांसाठी माफ करतात. आणि आत्ता मला पूजा वगैरे उचलली आणि सर्व घर मी झाडून काढलं, क्लीन केलं, सगळं व्यवस्थित केलं. कारण मला चौथी पूजा मांडायची होती, ती म्हणजे माझी. आणि आपल्या श्रावण सोमवारची पहिली शिवमूठ तांदळाची आहे. तर ती पूजा आता मला मांडायची आहे आणि खूप वैताग आलेला आहे. म्हणजे कसं कामाचा, स्वयंपाकाचा सगळ्या गोष्टी. तर आता माझं सगळं लकायत आणि व्यवस्थित शांतपणाने मी आता माझी पूजा करून घेते. आता इकडे माझी पूजा झाली आणि त्याच्यानंतर इकडे धूर झाला पूर्ण आणि कपडे धुतले. आता थकल्यासारखं लागत आहे पूर्ण. तर आता मी जेवण करून घेते. इकडे पूर्ण स्वयंपाक रेडी आहे आणि इकडे मी आता गरम गरम 2 पुरणाच्या पोळ्या बनवते माझ्यासाठी आणि जेवण करते. आणि यांचं जेवण आधीच झालेलं होतं. आणि जेव्हा कढईची पूजा झाली तेव्हाच यांचं तिघांचं पण जेवण झालं. चौघांचं, रितू पण होता सोबत. आणि चला आता मी पण सुद्धा जेवून घेते. नंतर आपला एक ब्लॉगसुद्धा आहे, तो पण एडिट करायचा आहे. तर आता इकडे आमचं जेवण आहे. इकडे पुरणपोळी, साधी पोळी आणि हा आहे छान असा डाळ कांदा, वडे आणि ओवीसुद्धा माझ्यासोबत जेवणार आहे. चला मग आता या जेवायला. मला दे ना, फोकू दे मला. तुझे फोक दे मला. नाही, तशा नाही करायच्या. नाही नाही. खा आता, तिचा हात खा, तिचा हात धरून खा. खाल्ला नाही. तो लग रहा बोलो. केली ग. केली आहे म्हणा. केली. तर आज नागपंचमी आणि आज नागपंचमीच्या 4-4 पूजेच्या राड्यामध्ये मला काही आपल्या श्रीमाईकडे येणं काही जमलं नाही आणि खूप धावपळीमध्ये आज दिवस गेल्यासारखा गेला. म्हणजे खूप बिझी होता आज दिवस. आणि बघा आज हिच्याशी बोलून माझा पूर्ण थकवा, तिला घेतलं, तिला लाडवलं आणि या उबळी व्हायला लागली ना आजकाल, तर पटकन अशी उबळी होऊन जाते आणि नंतर मग रडायला लागते थकली की. तर या सगळ्या गोष्टीमध्ये माझा जो ताणतणाव होता सगळा निघून गेलेला आहे. चला मग, आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, नक्की आवडलेला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.